आणि आजच्या वेळेस या वचनामध्ये संत पौल म्हणतोय की प्रिय बंधूंनो, आपल्याला जर देवाची अभिवचन मिळाले आहेत, ती अभिवचन अशासाठी आपल्यामध्ये मिळालेले आहेत, अशासाठी मिळालेले आहेत की आपण आपलं शरीर अशुद्ध जीवनाकडे नेऊ नये, पापी जीवनामध्ये वागायला देऊ नये, पापी जीवन जगायला देऊ नये, तर आपलं शरीर जितकं चांगलं करता येईल देवाच्या पवित्र वचनाने तितकं चांगलं करून आपण जगलो पाहिजे, तितकं चांगलं करून आपण वागलो पाहिजे आणि आपला आत्मा पण आपण शुद्ध राखला पाहिजे। माझ्या प्रियांनो, जेवढं मोठं तुमचं शरीर आहे ना, तेवढाच मोठा तुमच्यामध्ये एक आत्मा पण आहे आणि तो पवित्र आत्मा मी सांगत नाहीये, ज्या दिवशी तुम्ही मराल त्या दिवशी तुमच्यातून तो आत्मा तुमच्या एवढाच मोठा निघेल बाहेर आणि ज्या वेळेस तो आत्मा कदाचित तुम्ही पाहाल आणि सांगाल मला याला हात पकडायचा आहे, त्या आत्म्याला हात पकडत असताना तुम्ही त्याच्या हातात हात टाकला तर फडकून बाहेर निघेल, शरीरात हात टाकला त्या आत्म्याच्या तर त्या बाजूने बाहेर निघेल। एवढाच मोठा तुमच्यामध्ये एक आत्मा आहे आणि तुमचं शरीर पण आहे। मी हृदयाविषयी बोलत नाहीये, मी तुमच्या काळजीविषयी बोलत नाहीये आणि देवाने दिलेला सामर्थ्य आत्मा ज्याला नाव आहे पवित्र आत्मा याच्याविषयी मी बोलत नाहीये। जेवढा मोठं तुमचं शरीर आहे तेवढाच मोठा एक तुमच्यात आत्मा आहे आणि तो आत्मा 6,500 वर्षापूर्वी परमेश्वर देवाने आदामामध्ये टाकला आणि आदाम तेव्हापासून 930 वर्षापर्यंत त्या आत्म्याला घेऊन जगला आणि ज्या दिवशी तो मरण पावला त्यावेळेस तो आत्मा बाहेर निघाला। आज त्याचं शरीर मातीला खिळलेलं आहे पण तो आत्मा कधी मरत नाही, तो आत्मा लास्टच्या दिवशी परत आदामाचा सगळ्या मनुष्याच्या नजरेसमोर परमेश्वर शोभा करेल आणि आदामाचा देखील न्याय होईल। म्हणून लक्षपूर्वक ऐका, तुमचं शरीर तुम्ही अशुद्ध जीवनामध्ये नेऊ नये। अशुद्धता म्हणजे काय? आपल्या शरीराने जार कर्म करणं, एखाद्या मुलीकडे वाईट नजरेने पाहणं, एखाद्या मुलाकडे वाईट नजरेने पाहणं, याला सांगितलेलं आहे अशुद्ध जीवन। आपल्या मनामध्ये वाईट भावना आणणं, समोर एखादी स्त्री आहे तर ती बायकोच नाही आहे तुमची, ती बहीण आहे असं समजलं पाहिजे। पण तुम्ही जर समोरच्या स्त्रीला जर तुमची पत्नी आणि बायको पाहून बघत असाल तर तुम्ही हे अशुद्ध जीवन जगत आहात। तुमचे नवरे असून पण एखाद्या परपुरुषाकडे तुमचा मोह जात असेल तर माझ्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका, हे अशुद्ध जीवन आहे आणि या अशुद्ध जीवनामुळे, या अशुद्ध शरीरामुळे आपला आत्मा देखील अशुद्ध बनून जातो आणि आपला आत्मा जर अशुद्ध बनतोय तर लास्टच्या दिवशी शरीर पण मरेल आणि आत्मा पण मरेल नरकामध्ये आणि नरकात पडण्यासाठी देव जिम्मेदारी नसणार, तुमचं जीवन आणि तुमचं शरीर जिम्मेदारी असेल। कारण देवाने तुम्हाला पाप करायला येशू ख्रिस्ताचा मार्ग दिलेला नाहीये। देवाने तुम्हाला वाईटात राहण्याकरिता येशू ख्रिस्ताचा मार्ग तुमच्या हृदयापर्यंत आणून पोहोचवलेला नाहीये। अशासाठी येशू ख्रिस्ताचा मार्ग तुमच्याकडे परमेश्वर देवाने आणून पोहोचवलेला आहे। तुम्ही या येशूच्या राज्यात जगत असताना स्वतःचं शरीर अशुद्ध जीवनात कधी जगवू नये, तर तुमच्या जीवनात प्रभूची पवित्र वचन भरून तुमच्यामध्ये जितकी पवित्रता आणता येईल, तुमच्या हाताला पवित्रता आणता येईल, तुमच्या पायाला पवित्रता आणता येईल, तुमच्या डोळ्याला पवित्रता आणता येईल, तुमच्या कानाला पवित्रता आणता येईल, तुमच्या मनाला पवित्रता आणता येईल, तुमच्या बुद्धीला पवित्रता आणता येईल, तितकी जिवंत देवाच्या अभिवचनाने तुम्ही आणली पाहिजे आणि
देवाला दिसलं पाहिजे की देवाचं वचन तुमच्यामध्ये आहे, आणि देवाने त्याच वेळेस तुम्हाला सांगलं पाहिजे की तू पवित्रतेला पूर्णतेस भरलेला आहे तुझ्यामध्ये. हालेलुया.